जय महाराष्ट्र मित्रांनो, फक्त 10वी पास तुम्ही आहात, बँकेत जॉब पाहिजेला आहे तर बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिस असिस्टंट म्हणजे पिऊन या पदासाठी भरती निघाली आहे. काम काय असतं तर ही फाईल तिकडे नेऊन दे, ती फाईल इकडे नेऊन दे, एवढी सोपी इथे जॉब प्रोफाईल असणार आहे. खासियत अशी आहे की सिलेक्शन प्रोसेस म्हणजे जी तुमची एक्झाम होणार आहे ती पण 10वी बेसवर होणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्यामुळे चांगली भरती आहे. जे फक्त 10वी पास आहे, बँकेत जॉब बघताय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. मग आता सिलेक्शन कसं होणार आहे, एक्झाम कशी असणार आहे, कुठून अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, फॉर्म कसा भरायचा, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बँक ऑफ बडोदा तर्फे जी भरती निघाली आहे त्याची नोटिफिकेशन आपल्याकडे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालेलं आहे. जसं की महत्त्वाच्या तारखा तुम्ही इथे बघू शकताय. 3/5 म्हणजे 3 मे पासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. 23 मे ही शेवटची तारीख आहे. त्याआधी आपला फॉर्म भरून द्यायचा आहे आणि फी पेमेंट करायची शेवटची तारीख 23/5/2025 असणार आहे. ओके, त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की इथे अप्लाय करायचं आहे. आता PDF द्वारे सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतो आहे. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकताय स्टेट वाईज इथे वॅकन्सी दिली आहे ती पण तुम्हाला सांगतोय. पण सगळ्यात आधी समजून घ्या इथे कोण कोण पात्र असणार आहे. तर 1/5/2025 रोजी तुमचं पात्रता इथे कॅल्क्युलेट होणार आहे. जसं की बघा, कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं वय किती पाहिजे, 26 पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिली आहे. टोटल 500 जागांसाठी ही भरती असणार आहे. ऑफिस असिस्टंट पिऊन यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात म्हणजे SSC 10वी झालेलं आहे, अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पण राज्यातनं अप्लाय करताय, आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करणार आहोत तर इथली स्टेट लँग्वेज म्हणजे मराठी भाषा आपल्याला आली पाहिजे. ओके, आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे तर ऑफिस असिस्टंटचं काम असणार आहे. तुम्ही कधी जर बँकेत गेला असेल तर बघितलं असेल, समजा आपल्याला जे पण पैसे भरायची स्लिप झाली, पैसे काढायची स्लिप झाली तर ऑफिस असिस्टंट जे असतात त्याचे ते प्रिंट काढतात, ते तिथे ठेवतात. ही फाईल तिकडे नेऊन दे, ती फाईल तिकडे नेऊन दे, हे जे कामं करतात ते पिऊन करतात. त्यानंतर ते सॅलरी 19,500 पासून 37,815 रुपयांपर्यंत तुम्हाला इथे सॅलरी जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं इथे वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे. म्हणजे कमीत कमी 18, जास्तीत जास्त 26 आहे. पण जर तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट, OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट, डिसेबिलिटी तुमच्या टाइम म्हणजे PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षाची सूट आणि एक्स सर्व्हिस म्हणून असाल तरी तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. आता इथे ऍप्लिकेशन फी किती आहे ती समजून घ्या. जर का तुम्ही ते जनरल म्हणजे ओपन EWS OBC कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 600 प्लस टॅक्सेस तुम्हाला लागणार आहे. आणि SC ST PWBD एक्स सर्व्हिस म्हणून तुम्ही असाल, वुमन कॅन्डिडेट तुम्ही असाल तर फक्त 100 रुपये आणि टॅक्सेस तुम्हाला इथे लागणार आहे. ओके, आता प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजे जर तुम्ही SC ST OBC PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमची प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होते, जिथे एक्झाम कशी असणार आहे, काय असणार आहे तुम्हाला समजून सांगितलं जातं. आता लोकेशन ऑफ पोस्टिंग तुम्ही ही दिल्यानंतर तुम्ही ज्या स्टेटमधनं अप्लाय करताय त्या स्टेटमध्ये यांच्या ज्या ब्रांचेस आहे, कारण की आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय, आपला मराठी भाषा येते तर इथेच आपल्याला जॉब मिळणार आहे. आता सुरुवातीला 6 महिने हा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 6 महिने तुमचं काम कसं आहे ते बघितलं जाईल आणि 6 महिन्याचं काम पूर्ण केल्यानंतर सक्सेसफुल कंप्लीट केल्यानंतर तुम्ही इथे परमनंट होताय. आता सिलेक्शन कसं होणार आहे तर सगळ्यात इथे बघू शकता लँग्वेज टेस्ट म्हणजे मराठी भाषा जर तुम्ही इथे देणार असाल तर मराठी भाषेची टेस्ट होणार आहे. आणि ऑनलाईन टेस्ट तुम्ही बघू शकताय. इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी, जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्कासाठी. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट कशी असणार आहे ती समजून घ्या. जसं की बघा, जनरल इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी म्हणजे जर तुम्ही इथे बघायला गेलं तर टोटल 100 प्रश्न 100 मार्कासाठी असणार आहे. जी एक्झाम आहे इंग्लिश तर तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यायची आहे. बाकीचे तुम्ही जी स्टेट लँग्वेज आहे म्हणजे या तुम्ही मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकताय. 80 मिनिटं आपल्याला इथे मिळणार आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय मीडियम ऑफ एक्झामिनेशन. जर का आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या भाषेतनं तुम्ही इथे ही एक्झाम देऊ शकताय. म्हणजे मराठीतनं पाहिजे तर मराठीतनं सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय. आणि आपली इथली स्टेट लँग्वेज जी आहे, लोकल लँग्वेज जी आहे ती मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे.
एक्झाम सेंटर्स कुठले कुठले आहे तर तुम्ही ते बघू शकताय. पुणे आहे, मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे. अशा अनेक सिटीजमध्ये यांचे एक्झाम सेंटर्स असणार आहे. तिथे आपण ही एक्झाम देऊ शकणार आहोत. ओके, आता फॉर्म कसा भरायचा, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, सगळी लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. जे जे एलिजिबल आहे, फक्त 10वी झालं आहे, बँकेत जॉब पाहिजे आहे, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. PDF ची लिंक पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये टाकली. आणि स्टेट वाईज जर तुम्ही वॅकन्सी बघितल्या तरी तुम्ही ते बघू शकता, टोटल 500 जागा आहेत. ओके, महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलो तर कास्टनुसार सुद्धा तुम्ही इथे बघू शकणार आहात. डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिली आहे. अप्लाय कसं करायचं तर इथे बघा, IBPS या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ऑलरेडी अकाउंट तुमचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्टर मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. जसं की बघा, तुमची बेसिक माहिती म्हणजे नाव, आडनाव, त्याच्यानंतर फुल नेम, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस सगळं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा फोटो, सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तुमचे डिटेल्स टाकायचे आहे, म्हणजे 10वी पास आहात, किती टक्के पडले आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून केलं आहे, कुठल्या बोर्डातनं केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. पूर्ण फॉर्म एकदा प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचं नाव, आडनाव, स्पेलिंग बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का बघून घ्या. त्यानंतर अपलोड करा तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, जे पण डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे आहे. आणि ते पेमेंट आहे ते तुम्हाला करून इथे हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या सुद्धा हा फॉर्म भरू शकणार आहात. त्यामुळे जे तुमचे मित्र पात्र आहे, ज्यांना बँकेत जॉब पाहिजे आहे, फक्त 10वी पास आहात, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन करिअर अपॉर्च्युनिटी, जॉब अपडेट, बिझनेस आयडियासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.